मित्रांनो, मागील पिरियडला आपण डिफरंट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी बघितल्या होत्या. त्या तुम्ही सर्वांनी याचं नोट्स घेतल्या असेल, क्वेश्चन फ्रेम केले असेल. हे काम तुम्ही काळजीपूर्वक करायचं. त्यानंतर आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. त्या पुढचं टॉपिक आहे. मधला काही टॉपिक सुटला आपण. असं व्हॉलेंटरी, इनव्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन. तो आपला भाग वगळलेला आहे बोर्ड आहे सिलेबसमधून गव्हर्नमेंटच्या नियमानुसार, नवीन नियमानुसार. आता त्या पुढचं पाहतो आपण क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. ठीक आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे आहेत. म्हणजे ज्या स्पेसीस धोक्यामध्ये आलेल्या आहेत त्या 4 प्रकारचे यांचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. कसं कसं? एंडेंजर्ड, रेअर, व्हल्नेरेबल आणि इनडिटर्मिनेट स्पेसीस. नंबर पहिला एंडेंजर्ड स्पेसीस. हे कोणाला म्हणायचं? नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइन. त्यांची संख्या कमी होत आहे किंवा देअर हॅबिटॅट इज श्रंक. त्यांचे राहण्याची जागा, घर, अधिवास कमी होत आहे. श्रंक म्हणजे कमी प्रमाणामध्ये, आकुंचन होतं यांचे. जसं जंगल तुटलं, अधिवास कमी झाला, अशा प्रकारे. सच इतकं कमी, सच एक्सटेंड दॅट दे कॅन बी एक्सटिंक्ट. ते नष्ट होत आहेत. कधी? इन नियर फ्युचर. भविष्यामध्ये नष्ट होणार ते. कधी? इफ कन्झर्वेशन मेजर्स आर नॉट ॲडॉप्टेड. समजा संरक्षण उपाय केले नाही तर. ॲडॉप्टेड म्हणजे अवलंबले नाही तर. आता एक्झाम्पल कोणते यांची आहेत? लॉयन टेल्ड मंकी, ज्याला सिंहासारखी शेपटी असते असं माकड. लेसर फ्लोरिकन्स म्हणजे लेस क्वांटिटी ऑफ एशियन बर्ड. फ्लोरिकन म्हणजे काय? फ्लोरिकन म्हणजे एशियन बर्ड्स. त्यानंतर सेकंड आहे रेअर स्पेसीस. हे कोणाला म्हणायचं? नंबर ऑफ दिज ऑर्गॅनिझम्स आर कन्सिडरेबली, उल्लेखनीय, डिक्लाइन, खूप कमी झालेले आहेत. जास्त कमी, यांच्यापेक्षा जास्त कमी झाले. कोणापेक्षा? पहिल्या एंडेंजर्डपेक्षा. दीज ऑर्गॅनिझम स्पेसीस आर एंडेमिक, लिव्हिंग इन पर्टिक्युलर एरिया, सर्टन एरिया, विशिष्ट भागात राहतात. सो दे एक्सटिंक्ट फास्ट, आणि म्हणून ते लवकर नष्ट होतात. कारण जागा कमी असते. इफ दे आर लिव्हिंग इन डिफरंट एरियाज सो दे आर नॉट इझिली एक्सटिंक्ट. कारण काय? डिफरंट ॲटमॉस्फिअर इज देअर, क्लायमेट डिफरंट असते. परंतु दीज आर लिव्हिंग इन एंडेमिक म्हणजे पर्टिक्युलर एरिया. दे आर एंडेमिक, दे आर लिव्हिंग इन पर्टिक्युलर एरिया, सो दे एक्सटिंक्ट फास्ट. कोणी जर म्हटलं हे नष्ट लवकर का होतात? हे नष्ट लवकर का होतात? कारण दे आर एंडेमिक. सो ऑल दे हॅव सेम टाईम ऑफ क्लायमेट, सो दॅट इज मोर इफेक्ट. दॅट हॅज मोर इफेक्ट. समजा दीज ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग इन डिफरंट एरियाज ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे काही नष्ट होतील, काही राहतील. कारण सगळीकडेच काही वातावरण खराब होते का? नाही. पण हे पर्टिक्युलर एरियाजमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम जास्त होतो. एक्झाम्पल रेड पांडा अँड मस्क डिअर. ठीक आहे, ओके. त्यानंतर सेकंड आहे व्हल्नेरेबल स्पेसीस. रेड पांडा तुम्ही ऐकलं असेल नाव. आणि मस्क डिअर म्हणजे काय? मस्क डिअर म्हणजे कस्तुरी मृग. मस्क म्हणजे कस्तुरी. हा बहुतेक हिमालयामध्ये आढळतो. तिसरं आहे व्हल्नेरेबल स्पेसीस. बघा, हे कोणाला म्हणायचं? दीज ऑर्गॅनिझम्स एक्स्ट्रीमली लेस, यांची संख्या यांच्यापेक्षा कमी आहे. अँड कंटिन्यू टू डिक्लाइन, आणि आणखी समोर कमी होत आहे. दिस वरीसम रिझन, आणि हे चिंतेचं कारण आहे. वरी म्हणजे चिंता, चिंतेचं कारण आहे. एक्झाम्पल कोणता आहे? टायगर, लॉयन. याची संख्या अलीकडे खूप कमी होत आहे. जगभर प्रयत्न सुरू आहे त्यांना वाचवण्याकरिता. चौथा आहे इनडिटर्मिनेट स्पेसीस. अनिश्चित, यांची संख्याच माहीत नाही कोणाला. यांची गिनतीच बरोबर केली नाही. इनडिटर्मिनेट म्हणजे निश्चित न केलेली स्पेसीस. दीज ऑर्गॅनिझम्स अपेअर टू बी एंडेंजर्ड. हे वाटतात धोक्यात आलेले आहे, परंतु ड्यू टू देअर बिहेवियरल हॅबिट्स, त्यांच्या काय वागणुकीच्या सवयीमुळे. कोणती सवय वागणुकी यांची असते? शायनेस. ते खूप लाजतात, मानवासमोर येतच नाही. त्यामुळे दे आर इनडिटर्मिनेट, अनिश्चित. काय? त्यांची संख्या अनिश्चित आहे. देअर इज नो डेफिनाईट अँड सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन, आणि म्हणून त्यांची खात्रीलायक निश्चित माहिती नाही. डेफिनाईट म्हणजे खात्रीलायक, आपला निश्चित. सबस्टॅन्शियल म्हणजे निश्चित माहिती नाही आहे. असे ॲनिमल कोणते आहेत? अशा स्पेसीस कोणते आहेत? जायंट स्क्विरल म्हणजे शेकरू, खारुताई ज्याला म्हणतो आपण, यांचं. ठीक आहे.
आता पुढचं एक दिवस महत्त्वाचा तो म्हणजे कोणता? 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. काय नाव आहे? वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. हे तुम्ही माहीत ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या पाठातली जी सिलेबसमध्ये प्रेस्क्राईब माहिती होती, टॉपिक होते, सगळे आपण घेतलेले आहेत. इथे तुमचा पाठ संपलेला आहे. त्या पाठावरचं जो व्हिडिओ पिरियडमध्ये आपण घेतला त्या भागावर तुम्ही कुठलेही प्रश्न तयार करा, तुम्ही कुठलेही प्रश्न मिळवा, याचे तुम्ही उत्तर लिहा. ठीक आहे. तुमचं काम. जो काळजीपूर्वक लिहेल त्याला फायदा होईल. तुम्ही सर्वांना सांगून ठेवा, जेव्हा आपला रेग्युलर शाळा सुरू होईल तेव्हासुद्धा मी शिकवणार नाही आहो, हे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहो. आणि हे व्हिडिओ तुम्ही बघायचे आणि मी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला मी याच्यावर मग फॉलोअप घेईन, प्रश्न विचारणार आहो. म्हणून तुम्ही काळजीपूर्वक हे व्हिडिओ करा. ठीक आहे. ओके. मी सर्वांनी याचा अभ्यास काळजीपूर्वक करायचा. यू हॅव टू स्टडी व्हेरी वेल. आता आपला यानंतर आपण चॅप्टर नंबर 5 सुरू करूया, कारण आपल्याला वेळ आहे आणि थोडी जागा उरलेली आहे. ठीक आहे. तर याचं नाव काय आहे? टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. पाठाचं नाव काय आहे? टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. लेसन नंबर 5, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ठीक आहे. आता बघा, आपण याची पहिल्यांदा करूया ओळख, इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. ग्रीन एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी सांगा बरं? जे पर्यावरण रक्षण करणारी एनर्जी आहे. दॅट कॅन बी यूज फॉर लॉंग पिरियड, दॅट डज नॉट कम टू एंड, डज नॉट कॉज पोल्युशन, जे पोल्युशन करत नाही आणि संपतही नाही आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला म्हणतो आपण टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याच्यामध्ये आपण माहिती बघूया. इन मॉडर्न सिव्हिलायझेशन एनर्जी बिकम प्रायमरी नीड. आजच्या आपल्या युगामध्ये, आजच्या आपल्या आधुनिक सभ्यतेमध्ये, जीवनशैलीमध्ये एनर्जी जो आहे, ऊर्जा जे आहे ते आपली काय आहे? बेसिक नीड, प्रायमरी नीड, आपली प्राथमिक गरज बनलेली आहे. कोणासारखी? लाईक बेसिक नीड. तो सर्वांना माहीत आहे. व्हॉट इज अवर बेसिक नीड? फूड, क्लॉथ, शेल्टर. जसं अन्न, वस्त्र, निवारा म्हणतो ना, तशीच गरज आजकाल कशाची आहे? एनर्जीची आहे. एनर्जी नसली तर आपण स्वयंपाक करू शकत नाही, लाईट लावू शकत नाही, कुठलं पुष्कळ यूज करू शकत नाही, आहे ना. म्हणून वी नीड डिफरंट फॉर्म वी नीड डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी. कशासाठी? फॉर डायव्हर्स म्हणजे विविध टाईप ऑफ वर्क. सो वी नीड एनर्जी फॉर व्हिच वर्क? लाईक मेकॅनिकल वर्क, यंत्राकरता आपली एनर्जी पाहिजे. आपल्याला मशीन सुरू करायची म्हणजे एनर्जी पाहिजेच. हीट, टू गेट हीट, आहे ना. स्वयंपाक करण्याकरता आपण पाहिजे, आपल्याला हीटर पाहिजे ना आपल्याला. साऊंड, फॉर टेलिफोन वी नीड एनर्जी. टू हिअर द टेप रेकॉर्डर, रेडिओ वी नीड एनर्जी. फॉर इलेक्ट्रिकल लाईट, टू गेट इलेक्ट्रिसिटी वी गेट एनर्जी, वी नीड एनर्जी. फॉर लाईट ऑल्सो, टू गेट लाईट ऑल्सो वी नीड एनर्जी फॉर दिस वर्क. आता एनर्जी, आता ही कशी मिळवायची? एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अदर. म्हणजे तुम्ही एकदा एनर्जी तुम्हाला मिळवली, इलेक्ट्रिसिटी बनली की वी कॅन चेंज इट्स फॉर्म फ्रॉम वन टू अनदर. याला म्हणतो आपण थर्मोडायनामिक्स लॉ. एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जी संपत नाही. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर इट इज डिस्ट्रॉईड. संपते नाही, तयार होते नाही, म्हणजे वेगळी. एकदा तयार झाली की तिचे फक्त आपण काय बदलतो? फॉर्म म्हणजे स्वरूप बदलवतो. हे तुम्ही शिकता सायन्स 1मध्ये. सो डिफरंट सोर्सेस आर यूज्ड टू गेट द एनर्जी. कोणते सोर्स सांगा बरं? कोल, डिझेल, पेट्रोल, गॅस, वाटर, वाईन. दीज आर डिफरंट सोर्सेस. सोलर एनर्जी. These are different sources of energy that can be used. आता पहिल्यांदा पाहू आपण इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन. आपल्या देशामध्ये, जगामध्ये सुद्धा, आपल्या देशामध्ये आणि जगात सुद्धा अनेक प्रकारचे पॉवर स्टेशन आहेत. डिपेंड अपॉन द सोर्स ऑफ द एनर्जी, फ्युएल, इंधनानुसार. पहिले पाहू आपण इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन कसं होते बघा. मोस्ट ऑफ पॉवर प्लॅन्ट, पुष्कळचे पॉवर प्लॅन्ट है ना, वीज निर्मिती केंद्र कसे आहेत? बेस्ड अपॉन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल. कशावर म्हणजे आधारलेले आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याला म्हणतो आपण EMI. म्हणजे इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, ड्यू टू क्रिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड.
ड्यू टू जनरेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस. याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, थोडक्यात EMI. आता हे शोधलं कोणी? इन्व्हेंटेड बाय मायकेल फॅरेडे. तुम्हाला फॅरेडेला आहेत बा इन सायन्स फर्स्ट इन फिजिक्स पोर्शन. इट इज इन्व्हेंटेड बाय द मायकेल फॅरेडे. आता या प्रिन्सिपल याने शोधलं हे EMI प्रिन्सिपल. आता हे प्रिन्सिपल काय म्हणते? अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल व्हेनेवर मॅग्नेटिक फील्ड इज चेंज्ड, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड बदलवल्या जाते कुठे? अराउंड कंडक्टर, म्हणजे कॉईल. हा कॉईल म्हणजे याला म्हणतो आपण कंडक्टर. काय होते मग? पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. काय तयार होते? पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड, प्रोड्यूस. आणि हे तयार झालं की इलेक्ट्रिक करंट स्टार्ट टू फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. ठीक आहे. आता धिस मॅग्नेटिक फील्ड कॅन बी चेंज्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कॅन बी चेंज अराउंड द कंडक्टर म्हणजेच कॉईल बाय 2 वेज, 2 प्रकारे. कोणते? नंबर 1, इफ कंडक्टर इज स्टेशनरी. कॉईल कंडक्टर काय करायचं? स्थिर ठेवायचं. अँड मॅग्नेट इज रोटेटिंग, त्याला फिरवत ठेवायचं. किंवा उलटं करायचं, ऑर व्हाईस वर्सा, म्हणजे उलटं. जे कसं होईल ते? इफ कंडक्टर इज मूविंग अँड मॅग्नेट इज स्टेशनरी, तेव्हा पण तसं होते. त्याला म्हणतो आपण व्हाईस वर्सा. आता द मशीन वर्किंग ऑन धिस प्रिन्सिपल इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक जनरेटर. म्हणजे द मशीन वेअर देअर इज कंडक्टर अँड मॅग्नेट्स दे आर यूज. So electromagnetic field is generated by moving the conductor, keeping magnet stationary, or moving the magnet and keeping conductor stationary. This machine, this arrangement is in the machine that is called as electrical generator. बघा व्याख्या केली आपण, व्याख्या तयार केली याची आपण. इथून सुरू होते व्याख्या याची. इलेक्ट्रिक जनरेटर, the machine in which electromagnetic field is generated by moving the magnet or by moving the conductor to generate the potential difference, असं म्हणायचं. आता लार्ज, आता हे झालं जनरेटर. याचे प्रकार आहेत. छोटासा जनरेटर असतो आपण, त्यामुळे आपल्या घरापुरती वीज तयार करू शकतो, आहे ना. परंतु इन द पॉवर प्लॅन्ट हा छोटा हा जनरेटर कामात येईल का? नाही येणार, पुरेसं नाही. मग कोणता? इन पॉवर प्लॅन्ट लार्ज जनरेटर आर यूज्ड. इन पॉवर प्लॅन्ट, इन पॉवर प्लॅन्ट लार्ज जनरेटर आर यूज. इन पॉवर प्लॅन्ट. आता त्याच्यानंतर काय असते? टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन जनरेटर. आता पॉवर प्लॅन्टमध्ये डायरेक्ट जनरेटरला फिरवत नाही. तर पहिले काय सांगा मग? पहिल्यांदा टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट ऑफ जनरेटर. टर्बाईन हा जोडला असतो कोणाशी? जनरेटर बरोबर, आहे ना. टर्बाईन इट अटॅच विथ द मॅग्नेट ऑफ जनरेटर. वेन टर्बाईन रोटेट, मग आल्सो काय होईल? मग मॅग्नेट ऑफ जनरेटर आल्सो रोटेट, आणि मग इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस. बघा, टर्बाईन रोटेट, मग त्यानंतर काय होईल? मग सो मॅग्नेट ऑफ जनरेटर आल्सो रोटेट, त्यामुळे इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे, अराउंड द कंडक्टर म्हणजे कॉईल. सो इट प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. तर बघा आता टू रोटेट द, आता टर्बाईनला कोणी फिरवायचं? मग फ्लो ऑफ लिक्विड ऑर गॅस इज डायव्हर्टेड ऑन ब्लेड्स ऑफ टर्बाईन. हे टर्बाईन आहे बघा, ह्याचे पाते आहेत. या पात्यावर काय सोडते? हे वरून पण सोडलेलं आहे, नोझलमधून काय सोडलेलं आहे? पाईपमधून हाय व्हेलॉसिटी ऑफ स्टीम, स्टीम किंवा वॉटर सोडतात. वेगाने याच्यावरती वाफ सोडल्या आहे, त्यामुळे काय होते? वाफेमुळे मग तो फिरतो. सो फ्लो ऑफ लिक्विड, कधी लिक्विड असते पाणीसुद्धा, किंवा गॅस म्हणजे स्टीम, इट इज डायव्हर्टेड ऑन ब्लेड्स ऑफ दिस टर्बाईन. मग याच्यामध्ये काय होते? सो इन द स्टीम काय असते? कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे. दिस कायनेटिक एनर्जी इट इज फ्लोईंग देअर, आणि त्यामुळे काय होते? सो देर इज फ्लो ऑफ कायनेटिक एनर्जी इन द स्टीम अँड देअर फोर मॅग्नेट, सो मॅग्नेट रोटेट्स, आणि म्हणून मॅग्नेट काय होते? फिरतो. मग मॅग्नेट फिरला की काय होईल? मग फर्स्ट टर्बाईन रोटेट, देन मॅग्नेट रोटेट. बघा, नंतर काय होईल? मग
इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस्ड. सो फायनली इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस. पुन्हा एकदा बघा, आता इकडे हा टर्बाईन समजा आहे, हा टर्बाईन अलग काढला, समजा इकडे जोडलेला आहे. व्हेन टर्बाईन रोटेट मग काय होईल, मॅग्नेट ऑल्सो रोटेट. आता हा मॅग्नेट फिरत आहे, हे मॅग्नेट आहे, तर याला म्हणतो आपण लाईन्स ऑफ फ्लक्स. म्हणजे व्हेन द मॅग्नेट रोटेट, व्हेन द मॅग्नेट रोटेट डिफरंट लाईन्स आर प्रोड्यूस. याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईन्स दे आर प्रोड्यूस. म्हणजे हिअर इज क्रिएटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक एरिया, फील्ड इज जनरेटेड. आणि हा आहे कॉईल म्हणजे कंडक्टर. अराउंड द कंडक्टर दिस लाईन इंडिकेट दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड. बरोबर आहे. अँड सो इट प्रोड्यूस द इलेक्ट्रिक करंट. मग काय होईल, पोटेन्शियल डिफरन्स इट इज प्रोड्यूस जनरेटेड, आणि त्यामुळे इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस आणि इथून वाहत चालला. हे आहे व्होल्ट मीटर टू मेजर द इलेक्ट्रिक करंट. तर लाईन ऑफ फ्लक्स म्हणजे कंटिन्युअस लाईन्स, मॅग्नेटिक लाईन्स आर प्रोड्यूस दॅट इंडिकेट द क्रिएशन ऑफ, प्रोडक्शन ऑफ, क्रिएशन म्हणा किंवा प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. तर याला म्हणतो आपण इंड्युस्ड EMI. म्हणजे इथं तयार झाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कशामुळे, ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर म्हणजे कॉईल. आता हे आहे टर्बाईन. कसं असते बघा, त्याला असते देअर डिफरंट ब्लेड्स आर देअर, आणि हे शार्प दांडा असतो तो प्रमुख. ठीक आहे. आणि याच्यावर काय असते, नोझल फ्रॉम विच कंटिन्युअस हाय वेलॉसिटी, अतिशय वेगानं स्टीम इज प्रोड्यूस्ड अँड अलाउड टू फ्लो. म्हणजे डायव्हर्टेड म्हणजे अलाउड टू फ्लो. ठीक आहे. तशा प्रकारे आपण याच्यामधला टॉपिक बघितलेला आहे. तुम्ही सर्वांनी याचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा. कोणाला प्रॉब्लेम आला तर विचारायचं. हे पहिल्यांदा व्हिडिओ बघा, मग पुस्तक वाचा, किंवा पुस्तक पहिले वाचा मग व्हिडिओ बघा. ठीक आहे. आणि प्रश्न तयार करा. हिअर वी शुड स्टॉप. ओके.